बीएमसीच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत। विकास कामांसाठी 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार असल्याचं कळतंय। मुंबई महापालिकेकडे 81,000 कोटींच्या ठेवी आहेत आणि त्यापैकी 36,000 कोटींच्या ठेवी आता मोडण्यात येणार आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बीएमसीच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा एक मोठा निर्णय झालेला आहे। 81,000 कोटींच्या ठेवी या आधीच बीएमसीकडे होत्या आणि त्यापैकी 36,000 कोटींच्या ठेवी आता मोडण्याचा निर्णय झालेला आहे। विकास कामं पूर्ण करण्यासाठी 36,000 कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या मोडण्यात येतील असं सांगण्यात येत आहे। एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय बीएमसीने घेतलेला आहे। विकास कामांसाठी म्हणून 36,000 कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेकडे 81,000 कोटींच्या ठेवी होत्या आणि या ठेवींवरून देखील राजकारण तापलं होतं, कारण त्या आधी देखील अनेक काही हजारो कोटींच्या ठेवी मोडण्यात आल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विकास कामांच्या साठी म्हणून मुंबई महापालिका आता 81,000 कोटींच्या ठेवी ज्या ठेवलेल्या आहेत त्यापैकी 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार आहे। साक्षी यादव आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहे। साक्षी, आपण बघतोय 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय झालाय। खरंच एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरेंच्या ज्या ठेवी होत्या महायुतीने तोडल्या अशी माहिती समोर येते। तर 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिकेच्या वेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असा उल्लेख त्यांनी अर्थसंकल्पात यावेळी आपल्याला दिसत आहे। तर ही सर्वात मोठी अपडेट आहे की त्या ठेवी आहे एकंदरीत त्या जी धन्यवाद साक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय बीएमसीच्या 36,000 कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे आणि यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात होईल, कारण या मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडायला या आधी देखील ठाकरे सेनेनं विरोध केला होता, नकार दिला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की आता पुन्हा एकदा बीएमसीच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत। 81,000 कोटींच्या ठेवी या मुंबई महापालिकेकडे होत्या आणि त्यापैकी आता 36,000 कोटींच्या ठेवी या विकास कामांच्या नावाखाली मोडण्यात येणार आहेत। एक मोठा निर्णय सध्या घेण्यात आलेला आहे। भाजपचा महापौर झाल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपण बघतोय। 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय सध्या मुंबई महापालिकेतून समोर येतोय। त्यापैकी 81,000 कोटींच्या ठेवी या मुंबई महापालिकेने आतापर्यंत केल्या होत्या आणि त्यापैकी 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महापालिका विकास कामांसाठी हा निधी वापरेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे, परंतु या निधी या ज्या ठेवी होत्या या सगळ्या शिवसेना भाजप ज्यावेळेस सत्तेत होती गेल्या 25 वर्षापासून ठाकरेंच्या हातात ज्यावेळेस मुंबई महापालिका होती त्यावेळेस या 81,000 कोटींच्या ठेवी करण्यात आल्या होत्या। त्यामुळे या भाजपनं ठेवी मोडण्याचा निर्णय घेतलेला होता। यावर या आधी देखील ठाकरे सेनेनं आक्षेप घेतला होता, सत्ताधाऱ्यांवर या ठेवी मोडण्याचा आरोप केला होता आणि आता तर आपण बघतोय सत्तांतर झालेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आलेली आहे, भाजपचा महापौर आलेला आहे आणि त्यानंतर 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा मोठा निर्णय झाला आणि त्यामुळे आता या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची तीव्र शक्यता आहे।